नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बोलूया फ्लूइडबद्दल. आता फ्लूइड तर आपल्याला माहीत आहे की ज्याला फिक्स शेप नाही मात्र ज्याची ॲबिलिटी आहे फ्लो होण्याची. ओके, तर याला आपण काय म्हणू, फ्लूइड. ओके, सो फ्लूइडमध्ये बाय द डेफिनेशन आपण दोन गोष्टी ॲड करू यामध्ये, की याला काय नसतो, फिक्स्ड शेप नसतो, मात्र एक ॲबिलिटी असते फ्लो होण्याची. सो ॲबिलिटी टू फ्लो. आणि फ्लूइडमध्ये आपण दोन फिजिकल स्टेटचा विचार करतो, जसं की सर्व प्रकारचे लिक्विड्स आणि सर्व प्रकारचे जे गॅसेस आहेत तर यांचा समावेश आपण कशामध्ये करतो, फ्लूइडमध्ये करतो. मग आता प्रश्न असा आहे की या फ्लूइडमधल्या प्रेशरबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ओके, सो वेन एव्हर वी डिस्कस अबाउट प्रेशर इन फ्लुइड्स, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्लूइडमध्ये जो प्रेशर आहे त्याचं ट्रान्समिशन जर पाहिलं आपण तर हे इक्वली इन ऑल डायरेक्शन असतं. ओके, आणि त्या संदर्भात एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. आता सपोज या ठिकाणी एक हे जे वेसल दिसतं याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू. ओके, सो हिअर इज वॉटर प्रेझेंट इन द कंटेनर, जो स्वतः एक फ्लूइड आहे. मग आता या फ्लूइडकडून जो प्रेशर अप्लाय केला जाईल तो कुठं कुठं असेल बरं, एक तर त्याच्या बॉटमला पण असेल, आणि त्यानंतर जे वॉल ऑफ द कंटेनर आहे तर या वॉल ऑफ कंटेनरसुद्धा फ्लूइडकडून काय अप्लाय केलं जाईल, प्रेशर अप्लाय केलं जाईल. मग आता होतं काय की या ठिकाणी जे मॉलिक्युल्स आहेत लिक्विड आणि गॅसचे तर यांच्या मोशनबद्दल जर बोललो आपण तर लक्षात ठेवायचं की जे मोशन असतं तर हे मोशन आपण त्याला एक नाव देतो, ते आहे रँडम मोशन. रँडम म्हणजे काय, इन एनी डायरेक्शन, बरोबर आहे का. तर मॉलिक्युल्स हे रँडम स्टेटमध्ये असतात, रँडम मोशनच्या स्टेटमध्ये. आता हे मॉलिक्यूल जे आहे ना तर हे दोन गोष्टीला कोलेट करू शकतात. कशाला, एक तो वॉल ऑफ द कंटेनर किंवा त्यांच्या मोशनमध्ये दुसरा मॉलिक्यूल आला असेल, बरोबर, किंवा एखादा ऑब्स्टॅकल आला असेल, कोणता ऑब्जेक्ट जर लिक्विडमध्ये प्लेस असतील तर त्याला ते काय करणार, या ठिकाणी कोलाईट करणार. आणि दॅट्स वाय जेव्हाही मॉलिक्युल्स कंटेनरला किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसला कोलाईड करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे एक फेनॉमेना घडतो, आणि तो फेनॉमेना काय आहे, चेंज इन मोमेंटम, बरोबर. सो जिथेही कोलिजन असतं तिथं आपण चेंज इन मोमेंटम विचारात घेत असतो. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया, ज्याला आपण प्रेशर म्हणतो, है ना. सो प्रेशर बाय द फ्लूइड या अशा केसमध्ये काढताना आपण जेव्हा चेंज इन मोमेंटम विचार करणार तेव्हा आपण काय करतो की फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम काय करतो, मायनस करतो. आता एक लक्षात घ्या, इनिशियल मोमेंटम समजा या डायरेक्शनला आहे आणि कोलिजन नंतर या डायरेक्शननं काय होता, फायनल मोमेंटम होता. आता इनिशियल मोमेंटम संदर्भात जर पाहिलं आपण, मोमेंटमचं जनरल सूत्र काय, मास इंटू वेलोसिटी. सो एम इंटू व्ही ही झाली व्हीची डायरेक्शन. परंतु इथं काय होतं, आफ्टर कोलिजन डायरेक्शन काय व्हायली, चेंज व्हायली. दॅट्स वाय फायनल मोमेंटम काय असणार, एम व्ही. ओके, आणि सो अशा केसेसमुळं आपण काय करणार, आता एक लक्षात घ्या की इथं आपण काय करूया, त्यांचे कन्सिडरेशननुसार चालू. म्हणजे आपण बघा एकाची डायरेक्शन आपण काय करायची, तुम्हाला म्हणलो मी हे वेक्टर आहेत, कोणाची एक जणाची डायरेक्शन आपल्याला काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची, आणि एकाची काय घ्यायची, मायनस घ्यायची. सो फायनलवाली जे आहे त्याची पॉझिटिव्ह घेऊ आपण, एम व्ही, मायनस इनिशियल व्हॅल्यूची फक्त काय घ्यायची, त्याच्या अपोजिट घ्यायची, त्याची काही अडचण नाही, है ना. दोन्ही फक्त आपल्याला अपोजिट दाखवायचं आहे. सो मायनस प्लस होऊन चेंज इन मोमेंटम जो आहे त्याचं व्हॅल्यू फॉर्म्युला काय आली या ठिकाणी, 2 mv. तर हा आहे प्रेशर इन फ्लूइड संदर्भातला
चेंज इन मोमेंटम. आता तुम्हाला माहीत आहे की या अगोदरही आपण स्टँडर्ड 8मध्ये एक फॉर्म्युला शिकलेलो आहे की जे व्हॉल्यूम आहे कोणत्याही सिलेंड्रिकल शेपचा, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर एच, म्हणजेच एरिया इंटू हाईट आपण काय करत असतो, विचारात घेत असतो, बरोबर. मग आता व्हॉल्यूमचा हा फॉर्म्युला आपल्याला इथं कामी येणार आहे. कसं, कारण काल आपण एक कन्सेप्ट शिकली होती. ती कन्सेप्ट कोणती होती आपली, थ्रस्ट. तर थ्रस्ट काय आहे बरं, आता आपण बेस है ना, सिलेंडरच्या बेस संदर्भातला थ्रस्ट या ठिकाणी डिस्कस करलो. कारण आता लक्षात घ्या, लिक्विड पूर्ण लिक्विडचं त्याच्या तळावर जे वजन तयार झालं, याचा अर्थ बेसवर जो वॉटरचा एक काय तयार झाला, कॉलम तयार झाला, तर काय म्हणतो आपण, वॉटर कॉलम. तर वॉटर कॉलमकडून जे थ्रस्ट लावल्या जाईल, ओके. सो हा थ्रस्ट कशाच्या इक्वल असेल, त्या वॉटर कॉलमच्या वेटच्या. सो वेट ऑफ द लिक्विड कॉलम म्हणू, ओके. सो वेट ऑफ लिक्विड कॉलम. मग आता वेट ऑफ लिक्विड कॉलमच्या इक्वल आलं तर वेटचा फॉर्म्युला काय आपला, मास इंटू ग्रॅव्हिटी. आता इथं मास कोणाचं घेणार आपण, लिक्विड कॉलमचं मास घेणार. आता तुम्हाला माहीत आहे की मासचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. आणि ॲज युज्युअल आपल्याला माहीत आहे की व्हॉल्यूमचा इथे एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, काय आहे, एरिया इंटू हाईट. आणि सो इथे आपण एच, राईट, एरिया इंटू हाईट रो जी, हा फॉर्म्युला कोणाचा होईल, थ्रस्टचा. आता आपण थ्रस्ट काढलं. आता आपल्या या केसमध्ये काय काढायचं आहे, प्रेशर एक्झर्टेड है ना. सो प्रेशर जो एक्झर्ट व्हायला वॉटर कॉलमच्या कुठं, डेप्थवर है ना. सो प्रेशर ॲट डेप्थचा जो फॉर्म्युला असेल आपला, ॲट हाईट एच है ना, बरोबर. सो तो फॉर्म्युला काय असेल आपला, फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच थ्रस्ट अपॉन एरिया. आणि सो व्हॅल्यू जर टाकल्या आपण तर थ्रस्टचा फॉर्म्युला काय होता आपला, ए एच रो जी डिवायडेड बाय ए. आणि यावरून प्रेशर इन द लिक्विड ॲट डेप्थ एच, याचं फॉर्म्युला काय येईल, एच रो जी. तर हा झाला प्रेशर एक्झर्टेड. आता आपल्याकडे एक फिगर आहे या ठिकाणी. आता आपण एक काम करू, एक पॉईंट घेऊ. पॉईंट आहे आपला बी पॉईंट, ओके. हा बी पॉईंट जो आहे तो कुठं आहे, लिक्विडच्या आतमध्ये आहे. आणि त्यावर फ्लुइडकडून किती प्रेशर अप्लाय केला गेला ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बॉटमला किती असतो ते आपण पाहिलेलं आहे, बरोबर, डेप्थ म्हणजेच बॉटम. आता एक कन्सिडर करू आपण की हा काय आहे बरं, वॉटर सरफेस है ना. तर वॉटर सरफेसपासून हा जो बी पॉईंट आहे याचं जे अंतर आहे ते किती आपण कन्सिडर करायलो, एक्स कन्सिडर करायलो. त्यानंतर इथे पहा, हा जो प्रेशर इथं या पॉईंटला अप्लाइड असेल तर या प्रेशरला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ओके. आणि या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण काय कन्सिडर करणार आहोत, पी ए, बरोबर. पी ए म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि आता आपल्याला बी पॉईंटवरचं प्रेशर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, फ्लुइड प्रेशर. मग आता हे करत असताना याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे पहा. मग तो फॉर्म्युला काय आहे की टोटल प्रेशर जर काढायचं असेल आपल्याला त्या पॉईंटवरचा, तर आपल्याला जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ओके. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये काय करावं लागतं माहिती आहे का, फ्लुइड प्रेशर काय करावं लागतं, ॲड करावं लागतं. आता आपल्या फॉर्म्युल्यानुसार जर पाहिलं आपण तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय घेतलं आपण, पी ए. आणि फ्लुइड प्रेशर आत्ताच फॉर्म्युला पाहिला आपण, एच रो जी. मात्र इथं जर पाहिलं आपण तर एचची व्हॅल्यू काय बरं या केसमध्ये, एक्स आहे. आणि दॅट्स वाय फॉर्म्युला काय मॉडिफाय होईल आपला, पी ए प्लस एक्स रो जी.
कारण एच टोटल एच काय आपली पहिल्या केसमध्ये पूर्ण डेप्थ होती, पण इथं पूर्ण डेप्थ आहे का नाही, बी पॉईंटवरचं काढायचं आहे. म्हणून बी पॉईंटचं वॉटरच्या सरफेसपासून किती डिस्टन्स आहे तेवढ्याच वॉटर कॉलमचा आपण विचार करायचा. बी पॉईंटच्या खालचं लिक्विड बी पॉईंटवर प्रेशर अप्लाय करू शकतो का, नाही करू शकत. दॅट्स वाय हा फॉर्म्युला या ठिकाणी जो आहे तर हा झाला टोटल प्रेशरचा फॉर्म्युला. आता यामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो की तुमच्या लक्षात आलं असेल की टोटल प्रेशर इनसाइड द लिक्विड म्हणजे बी पॉईंट, बरोबर आहे का. तर टोटल प्रेशर इनसाइड द लिक्विड. आता एक कन्सेप्ट तुमची मी अगोदर क्लिअर करतो, एक कन्फ्युजन इथं तुमच्या मनामध्ये राहू शकतं की इथं आपण ॲडिशनच काय केलं, सबस्ट्रॅक्शन काय केलं नाही. तर त्याचं एक रिझन सांगतो मी तुम्हाला. सपोज पूर्ण वॉटर कॉलम जे आहे, तर पूर्ण वॉटर कॉलमची जी हाईट आहे ना, ओके, म्हटलं ही हाईट किती कन्सिडर करू आपण, एच कन्सिडर करू. ओके, सो टोटल पी टी टोटल जर पाहिलं आपण तर सांगा किती होईल. टोटल काय होईल या ठिकाणी, एच रो जी, बरोबर. आणि दुसऱ्या केसमध्ये सपोज आता मला सांगा ही हाईट कोणती होईल, ही हाईट घेतली आपण समजा वाय घेतली. ओके, वाय म्हणजेच काय, एच मायनस एक्स घेतली या ठिकाणी, बरोबर. सो आता मला सांगा की तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला काय करायचं आहे की बी पॉईंटवरचा प्रेशर काढायचा असेल, तर सांगा काय होईल बरं. बी पॉईंटपर्यंतचा जर प्रेशर काढायचा असेल आपल्याला तर काय करावं लागेल, जे टोटल प्रेशर आहे बरोबर, तर त्यावरून आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, एच मायनस एक्स रो जी काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. येते लक्षात. आणि मग आता मला सांगा पी टीचं फॉर्म्युला काय आहे, एच रो जी, बरोबर. मग इथं काय होईल सांगा, मायनस एचने याला मल्टिप्लाय करा, एच रो जी मायनस मायनस काय झाला प्लस एक्स रो जी, हे कॅन्सल झाले, इज इक्वल टू शेवटी काय आला, एक्स रो जी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बी पॉईंटवर जेव्हा तुम्ही प्रेशर काढले त्याची व्हॅल्यू काय येणार, एक्स रो जीच येणार. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण काय केलं या ठिकाणी की ही जी व्हॅल्यू काढली ना आपण, ही इनसाईड द होती, पण इनसाईड आपण काय केलं या ठिकाणी, ॲटोमॅटिक हाईट रिड्यूस केली ना, एच जी हाईट होती त्याच्याऐवजी काय घेतला, एक्स हाईट घेतलं. त्याच्यामुळं एवढं काय आपल्याला इथं ॲडिशनच का झालं, याचं सिम्पल रिझन काय आहे की आपल्याला दोनच झोनचा प्रेशर विचारात घ्यायचा आहे. इथं कोणता झोन, एक आहे ॲटमॉस्फिअर आणि दुसरा आहे बी पॉईंटपर्यंतचा वॉटर कॉलम. दॅट्स वाय इथं काय झालं की टोटल प्रेशर ॲट पॉईंट बी इनसाईड लिक्विड जेव्हा विचार करायचा आपल्याला, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आपल्याला तो पॉईंटपर्यंतचा जेवढा काही वॉटर कॉलम आहे तर त्याचा फ्लुइड प्रेशर आपल्याला काय करावं लागेल, इथं ॲडच करावं लागेल. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे, इथं एक नवीन कन्सेप्ट आपण ॲड करू NCERT 11ची, तर ती आहे गेज प्रेशर. मग तुम्ही म्हणणार गेज प्रेशर काय आहे. ओके, सो गेज प्रेशर ही फार सिम्पल कन्सेप्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण जे टोटल प्रेशर इनसाईड द लिक्विड याला आपण जर P2 कन्सिडर केलं आणि त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्लस ए आहे बरोबर, त्याला आपण जर इकडं P1 कन्सिडर केलं तर याची व्हॅल्यू ही कशाच्या इक्वल असते, एच रो जीच्या काय असते, इक्वल असते जनरल फॉर्म्युलेमध्ये. सो लक्षात घ्या P2 मायनस P1. तर आपण काय केलं बरं, प्रेशर कोणता जास्त आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे की लिक्विड प्रेशर जास्त आहे, इनसाइड द लिक्विड प्रेशर जास्त आहे. मग प्रेशर जो लिक्विडमध्ये आहे त्याच्यातून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस केला की प्रेशर इनसाइड द काय निघतं, या ठिकाणी फक्त लिक्विडमध्ये निघतं. लक्षात आलं. अँड दॅट्स वाय या प्रेशर डिफरन्सला आणि आपल्या केसमध्ये आता लक्षात घ्या हा फॉर्म्युला केव्हा लागू येईल, जर तो एच डेपपर्यंत राहिला असता तर. आणि आपण या संदर्भात सध्या एच काय आहे, एक्स आहे बरोबर, एच एक्स आहे आपल्याकडं. त्यानंतर P2 कोण आहे, PB आहे. त्यानंतर P1 कोण आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि म्हणून आपल्या संदर्भात जो गेज प्रेशरचा फॉर्म्युला असेल तो काय असेल, PB मायनस PA इज इक्वल टू एक्स रो जी. तर हा झाला आपला. तर तुमच्या लक्षात आलं असेल की
प्रेशर जो आहे डेप्थनुसार काय होईल याचं व्हेरिएशन आहे. आणि व्हेरिएशन काय आहे बरं, कारण तो हाईटवर काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. जितक्या आपण पहा ना, एच कुठं आला याच्यामध्ये, एच असू द्या किंवा एक्स असू द्या, तुम्ही दोन्ही गोष्टी घ्या. तुम्ही प्रेशर ॲट डेप्थ घ्या इनसाइड द किंवा गेज प्रेशर घ्या, तर ह्या दोन्हीमध्ये एच जो आहे हा फार मॅटर करतो. पहा डेन्सिटी बदलणार नाही, तिथं फिक्स असते. ग्रॅव्हिटी जी आहे ती सुद्धा काय असते, फिक्स असते. बरोबर आहे का. तो दॅट्स वाय ते कशावर डिपेंड आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट. मग आता ओव्हरऑल आपल्याकडे जो प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड, ओके, या संदर्भात 3 काही जे कॉन्क्लुजन आहे फायनल ते आपण विचारत घेऊ. सो प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड, ओके. सो लिक्विडकडून जो प्रेशर एक्झर्ट व्हायला, तर हा कणाचे आहे डेप्थच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच हाईटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर डेन्सिटीचा सुद्धा आला, सो रो पण घेणार आपण. आणि त्यानंतर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्या पण काय आला, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आला. आता एक लक्षात ठेवायचं आहे, सेम डेप्थ असेल, लक्षात आलं का. समजा आता मी तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवतो. पहा या आकृतीमध्ये मी काही पॉईंट घेतो. पहा हे बी पॉईंट घेतला, त्यानंतर सी पॉईंट घेतला आणि एक डी पॉईंट घेतला. आता बी आणि सी कसे आहेत बरं, सेम डेपला आहे, पण डी सेम डेपला आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ बी आणि सी पॉईंटचा प्रेशर हा कसा असू शकतो, सारखा. लक्षात घ्या, प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ऑफ पॉईंट सी बट नॉट इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. लक्षात आलं, कारण प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड हे सेम डेपला सारखा असेल, परंतु हाईटनुसार त्याच्यामध्ये काय आहे व्हेरिएशन, जे कन्सेप्टवर मागच्या वर्षी स्क्रीनिंग टेस्टमध्ये विचारलं होतं. ओके. मग आता यामध्ये आणखीन एक ॲडिशनल कन्सेप्ट आहे पहा, तर ते आहे की मग सरफेस संदर्भात कसं, कारण सरफेसला हाईट काय असते बरं, 0. मग मला सांगा, हाईट जर 0 असेल है ना ॲट सरफेस, सो लिक्विड कॉलम किंवा वॉटर कॉलमच्या सरफेसला हाईट 0 असते. आता हाईट 0 आहे म्हणजे एच रो जी ही पूर्ण कन्सेप्ट काय झाली बरं, 0 झाली. आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये जर आपण प्रेशर काढला तर हा सुद्धा काय असणार या ठिकाणी 0 असणार. म्हणजे याचा अर्थ पाण्याच्या पृष्ठभागावर वॉटरकडून कुठलंही प्रेशर अप्लाय केल्या जात नाही. आणि प्रेशरचं एक वैशिष्ट्य आहे पहा की नॉट डिपेंडंट है ना. सो याचा अर्थ आपण करू नॉट अफेक्टेड म्हणून वाटल्यास, ठीक आहे. मग जे लिक्विडचा प्रेशर आहे ना, तर त्याच्यावर कोणत्या गोष्टीचा इफेक्ट नाही बरं, तर पहिला आहे शेप ऑफ कंटेनर है ना, आणि दुसरा आहे साईज ऑफ कंटेनर. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विडला प्लेस केलेला आहे तर त्याचा शेप आणि साईज याच्यावर त्याचं कोणत्याच व्हॅल्यू डिपेंड नाही, इट इज द इंडिपेंडंट. सो दॅट्स ऑल अबाउट फ्लुइड प्रेशर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पास्कल्स लॉ संदर्भात बोलू.